मित्रांनो आज दुधे भाविकरांचं आदतचं मैदान पार पडतं आणि त्यात सुंदर असे पहिला सेमी एक गाडी पळाली. वडकीकरांचीच गाडी मित्रांनो पळाली. आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक भाऊसाहेब आहेत. अभिनंदन पहिल्यांदा आपलं. आज सुंदर अशी गाडी पळाली आपली सेमीला. काय सांगाल आज पहिल्यांदा? चांगली गाडी पळाली. आमच्या गावातच पैर होतं संतोष सरपंच. काय सांगाल म्हणजे गावचा साज पळवला या मैदानात कसं काय? नाही ते बी बैल पळतो चांगला आणि 2-3 वेळा आमची वासरची गाडी पळाली. तो कोणाच्या मालकीचा आहे? तो संतोष मोडक सरपंच वडकी त्यांचा तालुका अध्यक्ष आहेत वडकी. कसं काय नियोजन केलेलं? ते पहिले आता 2-3 वेळा गाडी पडली होती. ते असंच त्या हिशोबाने एकदा सरपंच म्हणजे आपली परत एकदा गाडी हाणू. त्या हिशोबाने बाचे आहेत आमचे भाऊशाव आहे. तर ते म्हणले मामा आज गाडी हाणू म्हणजे चालतंय म्हणजे हाणून घ्या. याच्या अगोदर कुठं पडलेली म्हणा? उर्वे कांचनला 1 नंबर केलाय बरं. आणि इंदापूरला 3 नंबर केला याच गाडी ह्याच गाडी. आजचं मैदान कसं आहे म्हणजे पल्ला वगैरे कसं वाटतं? आजचं मैदान चांगलं आहे. गटालाच आमच्या वासरू ऑब्जेक्शन घेतलं होतं. हे वासरू आदतपणापासून आपण खरेदी केलेले 7 महिने झाले आपल्याकडे सगळे. हां विनंती आहे की हे वासरू आपलंच आहे. अजून निरसन झालं नाही. थोडं हे झालं पण काय अडचण नाही. गाडी पळून गेली. मैदानात कसा पळ कसा आहे दोन्ही वासराचा थोडी सांगा त्याचा. बरं वैशिष्ट्य काय असं या दोघांचं? काय नाही गाडी कटून पडते खाली बसून शेवटपर्यंत गाडी घेऊन पडते. ड्रायव्हर कोण होतं याच्यावर? लागू ड्रायव्हर ठीक आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगाल? ते काय मी चपराचिंत हां हां त्याचं काय सांगितलं. वासराचे वैशिष्ट्य काय सांगा? वासरू आहे ना हे आदत बच्चा होता तेव्हा आपण तिकडून घेतलं होतं. बरं तेव्हापासून ते आपल्याकडे चांगली बैल होती. बरं शिकत शिकत त्याला आता स्वभाव वगैरे कसा आहे वासराचा काय? सोबवली रागित. हीच आहे जरा. बघा मित्रांनो एक चांगला वडकीकरांचा साज पळाला. भाऊसाहेब आता बघताय तुम्ही आता म्हणजे किती गॅपने पळवता वासाला? कारण वासर पळवायचं म्हटलं तर ऊन वगैरे अभाव बघताय तुम्ही. 10 दिवसाशिवाय नाही बरं. 10 दिवसाच्या 10 कारण आता बघताय तुम्ही उन्हामुळे ऊन बी आणि 2-3 बैल पळवायची म्हणजे की नाही आणि बारीक आहे ना. आता पेडगावचं मैदान पण आहे. मोठे मोठे म्हणजे मैदान पण आहे. पण आता कसं काही नियोजन वगैरे झाले का मैदानात? कारण आता कोणाला ती पहिलं म्हटलं की माणसांना आपली लागते की ह्या नंदीवर पळावं वगैरे. आहे तसे पायरीचं फोन वगैरे येत असतील. फोन येते आहेत 2-3 जणांचे आले पण आपलं हा एक 2-3 बैल आहे. त्यांच्या बैला पळण्यासाठी आपली इच्छा आहे. अजून काही त्यांच्या संग बोलून नाही झालं. अजून 1-2 मैदान पळवलं की आपण करून येऊ. फाटीबद्दल काय सांगाल? कशी फाटी बैलांना पळण्यासाठी पळाय चांगलं. काय सांगाल? आजचा जो गुलाल आहे तो किती इम्पॉर्टंट आहे? ते पेडगावच्या दृष्टीने लय महत्वाचं गुलाल आहे. कारण की पेडगावचं मैदान आले मोठ्या पायऱ्यात पळायचं म्हणजे की बैल पुढे तर राहिले त्या हिशोबाने लय महत्वाचं गुलाल आहे. दादा आपलं नाव काय म्हटलं? केशव विलास मोडक चेअरमन. काय सांगाल आता म्हणजे तुम्ही जास्त करून मैदान असतं का नसतं? नाही मी आमचे बाचे असतात हे बाचे कंपनी. मग बाचे म्हणले की मामा एक गोरं चांगलं घ्यायचं. मग हे गोरं घेतलं आपण तसं नाही का. काय कधीपासून तुमचा काय आपला नाही मी आता एवढे 8-7-8 महिन्यापासूनच आहे. नाही तर आपलं काय नव्हतं. आपल्या गावाचा इतिहास बघता भरपूर भरपूर नंदी आहेत. म्हणजे आमचे हे बाचे आहेत त्यांच्या पहिल्यापासून बैल आहेत. हा मग ते त्यांच्याकडेच असतात बैल सगळे. एवढ्या नंदी पळतात कधी कधी पायऱ्याला अडचण वगैरे काय? ते आता मला तर त्यातलं एवढं काय माहित नाही पण हे करतात पोरं बरोबर. भाऊसाहेब करतात पोरं. मैदान लय दाखल बरं त्यामुळे सगळ्यांचं पहिरं झालेलं असतं. अडचणी यायला काय आपण बी थोडं ऍडजस्ट केलं पाहिजे. हे मैदान नाही तर पुढचं नाही. बरं नक्कीच आपण सगळ्यांना सगळ्यांची गरज लागते. त्या पण नंदी जरा मुलाखत घेऊया. चला बघा पहिलं आहे आज आपला आता सुंदर पळाला होता. काय सांगाल त्या नंदी कोणाच्या नावाने पळतो म्हटलं? संतोष वडकी सरपंच तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष हां त्यांचं बैल आहे. त्याचं साधारण वय काय असेल याचं? बैल आता तसं बरंच वर झालं. कसं यायचं पळ कसं आहे? 1 नंबर ओपनला राहतो आता. चांगल्या गाड्या मारून ओपन. किती दिवसापूर्वी हा पायरा जुळून आणलेला? शिवपायर आमचा 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. हे काय आमचा घरचा बैल आहे पण पण नाराज केला नाही म्हणजे नाही जवळ काही गाडी पावली तेव्हा राहिली. वैशिष्ट्य काय याचं? वासरांचा गुरुच म्हणावा लागेल. सरपंचांचा आज तुम्हाला कॉल वगैरे झाला का? झालं की सारखंच ते काय आज कामाला निघता आलं नाही. सकाळी काही सगळं पायऱ्याचं नियोजन पण तुम्हीच करता का? हां काय नियोजन करताना काय अडथळे वगैरे काय येतात? काय अडचणी काय बैल पळत असतो काय बैल पळाली पाहिजे. ज्यावेळेस बैल गुलालामध्ये असतो त्यावेळेस सगळेजण आनंदी असतात. परंतु ज्यावेळेस बॅड पॅच येतो त्यावेळेस काय सांगाल? बॅड पॅच कसं असतं माहिती आहे का? दिवस
गुलाल आला तरी नाही विजयाने होऊन जायचं नसतं, पराजयाने बी आम्ही खचून जात नाही आमच्या घरात. त्यामुळे काय आम्ही लई हे करत नाही. नादात आम्ही जुनं आहे, त्यामुळे विजय आणि पराजय हे काही सारखेच. बरोबर. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फायनल पण आहे. नक्कीच तुमचं या मैदानात जसं नाव केलं तसं तुम्हाला फायनलचा एक नंबरचा पण मिळाली तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद दोघांना.